एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे. जर तुम्हालाही तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील, तर त्याबद्दल आपण व्हिडिओच्या एंडला बोलणार आहोत. बघा काय गणित दिलेलं आहे. कामकरी बांबूच्या 3 शिड्या बनवत आहेत. 50 सेंटीमीटर अंतरावर एक याप्रमाणे प्रत्येक शिडीला 13 पायऱ्या आहेत. प्रत्येक पायरीसाठी 25 सेंटीमीटर बांबू लागते. तर सर्व पायऱ्यांसाठी विचारलेलं आहे. किती लांबीचे बांबू लागतील. आता इथे सर्व शिड्यांच्या फक्त म्हटलेलं आहे, फक्त सर्व पायऱ्यांसाठी. म्हणजे आपल्याला शोधायचं काय आहे, फक्त पायऱ्यांसाठी किती बांबू लागेल. आता ह्याच्यामध्ये पहिले कन्सेप्ट समजून घ्या काय आहे, की कामगारी आहेत ते बांबूच्या 3 शिड्या बनवत आहेत. म्हणजे आपले समजा हा बांबूची एक शिडी झाली आणि याच्यामध्ये किती पायऱ्या आहेत, एका शिडीला 13 पायऱ्या आहेत. म्हणजे इथे 4 झाल्या, 5 झाल्या, समजा आपण असं समजूया की 5च आहेत. तर 1 2 3 4 आणि 5 अशा 3 शिड्या बनवल्या त्यांनी. तर ॲक्च्युअलमध्ये म्हणजे खरोखरमध्ये किती पायऱ्या बनवल्यात, इथे 1 2 3 4 आणि 5. म्हणजेच इथे 5 इथे 5 आणि इथे 5 अशा एकंदरीत जर म्हणायला गेलं तर 3 शिड्यांमध्ये किती पायऱ्या झाल्यात, तर 15 पायऱ्या झाल्यात. 5 त्रिक 5 इथे, 5 दुनी 10, 5 त्रिक 15. तर इथे किती आहेत, 5 5 नसून किती आहेत, तर 13 13 आहेत. म्हणजे एकूण पायऱ्या किती झाल्या, 13 गुणिला 3. म्हणजे आपण म्हणू शकतो की 5 गुणिला 3 न घेता प्रत्येक शिडीला 13 पायऱ्या आहेत आणि किती शिड्या आहेत, 3 शिड्या आहेत. म्हणून 39 टोटल पायऱ्या झाल्या. ठीक आहे. ह्या पायऱ्या म्हणजे प्रत्येक पायरीला जर 25 सेंटीमीटर बांबू लागतो, प्रत्येक पायरीसाठी 25 सेंटीमीटर बांबू लागतो, तर 39 पायऱ्यांसाठी किती सेंटीमीटर बांबू लागेल. बघा हे जर तुम्हाला कळालं नाही तर तुम्ही अशा प्रकारे सोडू शकता की एक पायरी, इथे जर आपण लिहू, काय लिहूया, ए पायरी आणि इकडे किती बांबू लागला सेंटीमीटरमध्ये. ठीक आहे. तर एक पायरीला किती दिलेलं आहे, प्रत्येक पायरीसाठी 25. म्हणजे एक पायरीसाठी किती येणार आहे, 25 सेंटीमीटरचा बांबू आहे. तर 39 पायऱ्यांसाठी किती सेंटीमीटरचा बांबू येईल याचा अर्थ असा होतो. तर इथे काय होईल, तिरकस गुणाकार होईल. तर x बरोबर काय येणार आहे, 39 गुणिला 25 भागीला हा एक भागाकारामध्ये घेतला नाही घेतला काय फरक नाही पडत. आता ही किती येईल, 25 नवं किंवा 39 गुणिला 25 आपण गुणाकार करूया. 39 गुणिला 25, 5 नम 45, हातचे आले 4, 5 त्रिक 15 आणि 4 19 होतील. प्लस इथे किती होतील, 92 18, हातचा आला 1, 3 दोन्ही 6 आणि 7. म्हणजेच किती झाले, 5 आला 5, 8 आणि 9 17, हातचा आला 1, 7 आणि 8 आणि 9. म्हणजेच किती सेंटीमीटर पायऱ्या लागतील, किती सेंटीमीटर बांबू लागणार आहे. फक्त पायऱ्यासाठी म्हटलेलं बघा. शिड्या जर आला असता तर वेगळा कन्सेप्ट असला असता. तो आल्यानंतर मी तो कन्सेप्टसुद्धा एक्सप्लेन करून सांगेल. पण सध्या इथे ह्या गणितामध्ये एक्सप्लेनेशनची गरज नाही आहे. तर एकूण पायऱ्यांसाठी, फक्त पायऱ्यांसाठी किती सेंटीमीटर बांबू लागणार आहे, 975. आणि आता इथे जर ऑप्शन बघितले तर हे सगळे मीटरमध्ये आहे. तर मीटरमध्ये आपण डोळे झाकून हा उत्तर मारू शकतो. तरीसुद्धा इथे जर समजा 975 सारखा 97.5 ऑप्शन असलं असतं तर कसं करणार. बघा आपल्याला माहिती आहे की 100 सेंटीमीटर बरोबर किती होतं, 1 मीटर होतं. 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. तर 975 सेंटीमीटर बरोबर किती, इथे काय करायचं आहे, तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजे किती येईल तुम्हाला, x बरोबर 975 गुणिला 1 आणि भागीला काय येईल, भागीला येईल 100. बरोबर किती येणार आहे, तर हा शून्य जर कटला तर पॉईंट इथे लागतो, हा शून्य कटला तर पॉईंट इथे लागतो. म्हणजेच किती येईल, 9.75 म्हणजे 9.75 मीटर एवढं काय येणार आहे, तुमचं उत्तर येणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे. तर जर गणिताचं तुम्हाला काही बघा डाऊट्स पाठवायचे असतील तर आपला एक मॅथ्सचा ग्रुप आहे. ठीक आहे, आपला मॅथ्सचा ग्रुप आहे.
त्या ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता. हे टेलिग्रामवरती ग्रुप आहे. त्याला तुम्हाला टेलिग्राममध्ये काय करायचं आहे, सर्च बटनावरती क्लिक करून @गणित1 असं सर्च करायचं आहे. जर कोणाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपण यूट्यूब चॅनलला फुल चॅप्टर वाईजची सिरीज सुरुवात केलेली आहे. ती फक्त मेंबरशिप जी आहे फुल चॅप्टर वाईजची, ती मेंबरशिप तुम्हाला फक्त 59 रुपयामध्ये इथे अवेलेबल आहे. तर तुम्ही ही मेंबरशिप घेऊन त्या संधीचा फायदा घेऊ शकता. धन्यवाद.